मित्रांनो, तुमचं साहिल मल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, 21 एप्रिल 2026 मानाचे पहिले हिंद केसरी मैदान, कोरेगाव हिंद केसरी मैदान आणि जे काही होतंय मित्रांनो, जी पारंपरिक फाटी आहे, त्याच फाटीवरती पुन्हा एकदा मित्रांनो मैदान होतंय कोरेगाव हिंद केसरीचं मैदान. आणि या मैदानामध्ये काही प्रमुख 5 फिक्स पैरे आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सगळ्यात पहिला पहिरा कुमार रणवीर राहुलभाई पाटील, अडिवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 आपल्याला पळताना दिसणारा या भव्यदिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. आत्तापर्यंत मित्रांनो आपण बघितलं असेल, मथुर आपल्याला आदत घेऊन पळताना दिसलाय कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. यावर्षी मित्रांनो मथुर आणि मिलिंद शेठ पाटील, कोसगाव अंबरनाथ यांचा चालू सीझनला बिनजोडचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे मित्रांनो, असा भुंगाडॉन आणि मथुर 1001 आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसणार आहे त्या भव्य दिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. आपण बघितलं असेल, मथुर आपल्याला शहापूर या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं, 3 लाखाचं मैदान. त्या मैदानामध्ये मथुर आपल्याला पळताना दिसला होता. मथुर आणि मित्रांनो आमदार केसरीचा मानकरी, थारचा मानकरी जो ठरला होता, असा रायबा आणि मथुर मित्रांनो या भव्यदिव्य अशा शहापूर महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. टॉपचं स्पीड लागलं होतं मित्रांनो गाडीला. आणि मथुर आणि भुंगा मित्रांनो आपल्याला 21 एप्रिलला कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसतील. त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार विगर पनवेल यांचा मित्रांनो घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो या भव्यदिव्य अशा हिंद केसरी मैदानामध्ये. आपण बघितलं असेल, कासेगावचं 5 लाखाचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये मित्रांनो कोणालाच वाटलं नव्हतं की घरचा साज ठरेल 5 लाखाचा मानकरी. मित्रांनो त्या मैदानामध्ये सुंदररीत्या अशी गाडी पळाली होती. रोमन दादा आणि चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली, असा मित्रांनो सर्जा दादा. रोमन आणि सर्जा 5 लाखाचे मानकरी ठरले होते आणि नक्कीच येणाऱ्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. जेव्हा मित्रांनो हा जोड एका जोट्यामध्ये पळताना दिसलाय, तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं. नक्कीच रोमन दादा आणि सर्जा दादा हा जोड आपल्याला पुन्हा एकदा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव ज्याला संबोधलं जातं, असा मित्रांनो मोहनशेठ धुमाळ सोजगाव यांचा 12 हिंद केसरी बकासूर. अनेक नंदीला मित्रांनो अंधारातून उजेडात आणणारा एकमेव नंदी म्हणजे मित्रांनो 12 हिंद केसरी बकासूर देखील मित्रांनो आपल्याला 21 एप्रिल रोजी जे भव्य दिव्य असं मैदान होतंय हिंद केसरी किताबाचं कोरेगावचं मैदान, त्या मैदानामध्ये बकासूर आणि करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस जो मित्रांनो फॉर्च्युनरचा मानकरी ठरला होता श्रीनाथ केसरी मैदानामध्ये, असा मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस, लखन आणि बकासूर हा जोड आपल्याला या भव्य दिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. मित्रांनो फिक्स तर माहीत नाही, परंतु हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसेल. पाठीमागे देखील आपण बघितलं असेल, हा जोड आपल्याला पळताना दिसला होता आणि फायनल आणि गुलालाचे मानकरी देखील ठरले आहेत. आणि नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसेल. तसाच मित्रांनो ज्या नंदींनी आदत वयामध्ये पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मान पटकावला, असा मित्रांनो हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिन आणि राजू पाटील आगावशे नगर यांचा हिंद केसरी लक्ष्य आणि सचिन पुन्हा एकदा आपल्याला कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये एका जोट्यामध्ये पळताना दिसणार आहेत. आपण बघितलं असेल, जेव्हा हिंद केसरी मैदान असतात तेव्हा हा जोड आपल्याला पळताना दिसतो आणि नक्कीच या मैदानामध्ये देखील पळताना दिसेल. त्याचबरोबर नवाब पठाण, शाकीर पठाण, बाजी शादुल तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसेल. हिंद केसरी राजा आणि सम्राट हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये घरचा साज पळताना दिसू शकतो.